राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं, मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावी म्या। जयांचे किलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। चला, विचार सागर तरंग 6वा, परिच्छेद 50वा, त्याच्यामधलंच थोडंफार राहिलेलं आहे। परिच्छेद मोठाले आहेत। मोठाले परिच्छेद का झाले? कारण एका परिच्छेदामध्ये ज्या शंका उत्पन्न झालेल्या आहेत, त्या शंका व्यापक स्वरूपाच्या आहेत, आहे का नाही? मग समसमुच्चयवाद्यांचं मत खंडन करायचं म्हणजे समसमुच्चयवाद्यांनी कर्म, उपासना आणि ज्ञान हे तिन्ही साधनं एकत्र करून मोक्षाचं साधन मानलं। म्हणून त्या तिन्हीचाही विचार करावा लागत आहे। आता
जो चाललेला विचार आहे तो असा आहे, मी असंग ब्रह्मरूप आहे, या वृत्तीचा नाश होईल केव्हा? जर सत्कर्म उपासना नाही केल्या तर मी ब्रह्मरूप आहे या वृत्तीचा नाश होईल, झालेला बोध राहणार नाही, असं समसमुच्चयवाद्यांचं म्हणणं आहे. तर वेदांती म्हणतात तसं काय होणार नाही. जर असे आणखी तो म्हणेल, समसमुच्चयवादी काय म्हणेल, स्वरूप ज्ञान तर नित्य आहे ना तुमचं, स्वरूप ज्ञान हे नित्य आहे, त्याचा नाश किंवा रक्षण करायची गरज नाही, म्हणजे नाशही होणार नाही. सत्कर्म उपासना जरी नाही केल्या कोणी, दृढ ज्ञानवानास, ज्याला दृढ अपरोक्ष झाला आहे त्यानं सत्कर्म उपासना नाही केल्या तर काय होणार नाही, त्याला त्याच्यावर परिणाम काय पडणार नाही. परंतु वृत्तिरूप झालेल्या ज्ञानावर तर परिणाम पडेल ना, कारण वृत्तीमध्ये झालेलं ज्ञान ते ज्ञान नष्ट होईल. त्या दृढ ज्ञानवानाला, ज्याचं दृढ झालंय त्याला काय होणार नाही, पण जे वृत्ती ज्ञानावरच आहेत त्यांच्या त्या ज्ञानामध्ये काहीतरी दोष येणार, वृत्तिरूप ज्ञान नष्ट होईल, त्यांचं ते ज्ञान राहणार नाही. म्हणजेच मी ब्रह्मरूप आहे ही वृत्ती राहणार नाही. दुसरं काय? कोणाचं? मंद बुद्धी अधिकाऱ्याचं. म्हणजे ज्याची वृत्तीमध्येच मी ब्रह्मरूप आहे, कारण ज्ञान दोन प्रकारचं आहे ना, परोक्षे आणि अपरोक्षे. ज्याला अपरोक्ष झाला आहे त्याची गोष्ट निराळी, ते सोडून द्या. तो काय म्हणतो ते सोडून द्या. पण ज्याला परोक्ष ज्ञान झालंय त्याचं तर त्या ठिकाणी काय होणार, दोष होणारच त्याच्या वृत्तीमध्ये. पण हेही म्हणणे बरोबर नाही. कोण? वेदांती काय म्हणतात, अहो ते परोक्षाला बी काय कामाचं नाही आणि अपरोक्षाला बी काय कामाचं नाही, ते बी म्हणणं बरोबर नाही तुमचं. परोक्ष ज्ञानाला सुद्धा कर्म उपासनेची आवश्यकता नाही, म्हणजेच वृत्तिरूप ज्ञान नष्ट होईल हेही म्हणणे बरोबर नाही. वृत्तीवर जरी आरूढ झालेला असेल ज्ञान, त्या ज्ञानाचा सुद्धा काहीही त्या ज्ञानामध्ये दोष येणार नाही. एक वार उत्पन्न झालेली अंतःकरणाची ब्रह्माकार स्थिती अपरोक्ष ज्ञान होऊन किंवा ज्ञानाने ब्रह्माकार एकदा झालेली वृत्ती, एकदाच ती त्याच वेळस, ज्या वेळेस ब्रह्माकार झाली ना पहिल्याच वेळेस, त्याच वेळेस त्या अंतःकरणातलं अज्ञान निवृत्त झालेलं असतं. कारण एकदा अपरोक्ष झालं, एकदा ज्ञान झालं, एकदा त्या वृत्तीनं विषय जाणला की मग त्या वृत्तीला पुन्हा तो विषय असो की नसो, ती वृत्ती तेच विषय, जाणलेलाच विषय जाणीती. म्हणजे त्या वृत्तीतलं अज्ञान निवृत्त झालेलं असतं. आणि अज्ञान निवृत्त झालं म्हणून भ्रांती सुद्धा तिथं राहत नाही. भ्रांती ज्ञान कशाला उत्पन्न पावेल? आणि मग भ्रांती ज्ञान उत्पन्न नाही झालं तर मग त्याला कर्म उपासण्याची काय गरज आहे?
भ्रांती निवृत्तीसाठी ज्ञान घ्यावं लागतंय आणि ते ज्ञान प्राप्त होण्यासाठी अंतःकरण शुद्ध करावं लागतं आणि त्या अंतःकरणा शुद्धीसाठी सत्कर्म उपासना ह्या कराव्या लागतात, है का नाही. पण एकदा ज्ञान झाल्याच्या नंतर एकदाच ज्ञान एकदाच होत असतंय, पुन्हा पुन्हा कसं होईल ते, पुन्हा का वेगळं होतंय का, तेच होईल की, जरी झालं तरी पण तेच होईल ना, पुन्हा पुन्हा ज्ञान होत नसतंय. ती त्याच वेळेस अज्ञान आणि भ्रांतीचा नाश करते वृत्ती, है का नाही. आणि तो नाश झाल्यावर पुन्हा त्या वृत्ती रक्षणाचा, एकदा अज्ञानाचा आणि भ्रांतीचा नाश झाला तर त्या वृत्तीच्या रक्षणाची काय गरज आहे पुन्हा, है का नाही. मग ती वृत्ती कशी झाली, ज्ञानाकार झाली, है का नाही. स्वतंत्र होते ती वृत्ती. मग त्या ब्रह्माकार वृत्तीचे कर्म उपासनेने रक्षणही घडणार नाही, तिला रक्षणाची गरजच नाही. उलट ती दुसऱ्याचं रक्षण करू शकेल का, तिचं कोणी करू शकेल. एखादा ब्रह्मज्ञानी आहे, त्याला अपरोक्ष ज्ञान झालंय समजा, आता त्याच्या रक्षणाची गरज आहे का, सांभाळायची त्याला, आणि सांभाळलंच तर तो दुसऱ्याला सांभाळील. कारण ब्रह्मज्ञानानं त्याची अंतःकरण वृत्ती कशी झालेली आहे, ज्ञानाकार झालेली आहे. अंतःकरण वृत्ती ही बोधाने युक्त आहे, है का नाही. कारण ती वृत्ती सत्य जाणती का नाही. आणि जे सत्य ज्यानं जाणलंय, ज्यानं सत्य जाणलं आहे, त्याला असत्याची भीती वाटेल का. ज्यानं सत्य जाणलं त्याला असत्याची भीती वाटेल का. मग ब्रह्मज्ञानाची वृत्ती, त्या वृत्तीला सांभाळण्यासाठी कर्म आणि उपासनेची आवश्यकता पडत नाही. उलट जो कर्म उपासना करत नसेल तर त्याला, म्हणजे अज्ञानाला, कर्म उपासना करायचा तो सांगेल, आणि जर त्याचा अंतःकरण शुद्ध झालेला असेल तर तोच म्हणेल, अरे कर्म उपासना आता बंद कर, ज्ञान घे. म्हणजे तो सांभाळायला का त्याला सांभाळायचंय, है का नाही. मग ब्रह्माकार वृत्तीचे कर्म उपासनेने रक्षणही घडणार नाही. कर्म उपासनेने ब्रह्माकार वृत्तीचं कसं रक्षण होईल ते. आता ब्रह्माकार वृत्ती हे मोठा अधिकार आहे आणि कर्म उपासना हे लहान अधिकार आहे. मग लहाना भाऊ मोठ्या भावाला सांभाळीन का मोठा भाऊ लहान भावाला सांभाळीन. माय वावरात गेली, गावाला गेली तर, है का नाही. उलट जाता वेळेस माय सांगून जाती, छोट्याला सांभाळ बर का, लहान्याला मारू नको, अशी सांगून जाते. म्हणजे सांभाळणारा कोण आहे, मोठाच आहे. कारण जेव्हा कर्म उपासनेचे अनुष्ठान होते ना, कर्माचं आणि उपासनेचं अनुष्ठान होते, तेव्हा कर्म उपासनेच्या सामुग्रीचेच, कर्म उपासनेच्या सामुग्रीचेच वृत्ती रूप ज्ञान होते. त्या वृत्तीमध्ये ज्ञान कोणतं होतंय, कर्म उपासना करीत असताना वृत्ती त्याच्यात असल्याशिवाय कर्म उपासना कशा होती. कोणतंही कार्य करा ना, तिथं वृत्तीला थांबावंच लागते का नाही. बगर तिथं वृत्ती न देता कसं कार्य होईल का. जर समजा एखादी बाई आली आणि भाकरी करणारीला बोलत बसली आणि तिचं ध्यान त्या बोलण्याकडं, ऐकण्याकडं, है का नाही. आणि मग ते तव्याकडं हात जाता जाता, भाकरीवर हात जाता जाता कशाकडे जाईल, तव्याकडंच जाईल ना. कारण तव्याचं आणि भाकरीचं उगं थोडं काय असतंय, है का नाही. मग तिथं चटका बसल्याशिवाय राहील का. मग वृत्ती जिथं रममान झाली आहे त्याच विषयाचं ती वृत्ती ज्ञान घेते, है का नाही. आणि मग
कर्म उपासना करताना वृत्ती कुठे थांबेल? आहे का नाही? तिथंच थांबेल ना. आणि मग तिथं थांबली ती वृत्ती कर्म उपासनेमध्येच, ज्ञान प्राप्त करून घेता येईल का त्यावेळेस त्या वृत्तीला? कारण एकाकाली एकच विषय ग्रहण वृत्ती करत असते, दोन विषय वृत्ती ग्रहण करत नसते. आहे का नाही? ब्रह्माचे ज्ञान तिला होणार नाही जर त्या कर्म उपासनेमध्येच राहिली तर. कारण अन्य वृत्ती झाली असता प्रथम वृत्ती राहत नाही, एक वृत्ती झाली असता दुसरी वृत्ती तिथं राहत नाही. ते मागे तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं. रस्त्यानं चलत असताना जर कापडाचं दुकान दिसलं आणि त्याच्या नंतर त्या कापडाच्या दुकानाच्या नंतर एक सोन्यावाल्याचं दुकान आहे, तर मग चलत चलत माणूस बघतंय ना दुकानं रस्त्यानं चालताना, तर कापडाचं दुकान बघितलं तर त्या कापडाच्या दुकानापासूनच वृत्ती सोन्याच्या दुकानात जात नाही. हा, ती वृत्ती अंतःकरणात येऊन सांगते हे कापडाचं दुकान आहे. ती जेव्हा सांगन हे कापडाचं दुकान आहे त्यावेळेस ती सोन्याच्या दुकानाकडे जाईल. आणि सोन्याचे दुकान पाहून ज्यावेळेस अंतःकरणाकडे येईल त्यावेळेस ज्ञान करून देईल, त्यावेळेस मग तिसऱ्या दुकानाकडे ती जाईल. पण तिकून तिकडं जात नाही. पहिले नवरदेव होते बघा, 5-5 लग्न होत, 5-5 लग्न नाही, 5-5 दिवसाचे लग्न, आणि सगळ्या गावामध्ये नवरदेव नवरीला घडंगण करीत होते. हे का नाही? मग एका घरी नवरदेव नवरी जेवायला घडंगण खायला गेले, हा, तिथं ते खाल्लं ते ना की मग तिथून त्याला लगन घरी यावं लागत होतं. कशासाठी? तिथं मांडव एरांडाचा केलेला होता, केलेला असतो. कुठं? हां, त्या मांडवाला शिवलेशे द्यायला दुसऱ्याच्या इथं घोडंगण जेवायला जाता येत नव्हतं. घोडंगण का आता काय दुसरंच म्हणायलेत ना, काहीतरी म्हणायले तू आता दुसरं, त्याला शब्द दुसरा आलाय काहीतरी, मी ऐकलंय पण लक्षातच नाही. हा, केळवण केळवण आहे का नाही? केळवण आहे का खेळवण आहे कोणाला? तसं ते, पण ते केळवण कसं सेपरेट करते तर एकाच घरात असतंय, ते पाहुणे करीत असते, आहे का नाही? पण हे घडंगण जे असतं ना, घडंगण, ते घडंगण त्या जिथं लग्न असतंय ना ज्या गावात, त्याच गावातली भावकी सोयरे करीत असते तर घडंगण जेवायला. मग तो मांडव शिवल्याशिवाय दुसऱ्या घरी जसा जात नाही, तसं वृत्ती सुद्धा एक विषय जाणला तर ती अंतःकरणाकडे आल्याशिवाय दुसरा विषय हाताळीत नाही, आहे का नाही? मग कर्म उपासना करीत असताना वृत्ती कर्म उपासनावरच बसन का नाही? ती ज्ञानाकडे कशाला जाईल? असं म्हणतात वेदांती की हे म्हणणे त्यांचे बरोबर नाही. वृत्तीला एकदाच विषय हाताळता येतो, एका काळी वृत्ती 2-2 विषय हाताळत नसते. म्हणून कर्मन उपासना करीत असताना ज्ञान होणार नाही. कारण दोन्ही धर्म, साधनेचे धर्म भिन्न भिन्न आहेत. कर्म उपासनाचा धर्म वेगळा आहे आणि किंवा त्याचं फल वेगळं आहे. फल वेगळे म्हणून धर्म वेगळा झाला, आहे का नाही? आणि ज्ञानाचा धर्म वेगळा आहे, त्याचं फल वेगळं आहे. म्हणून दोन्हीही भिन्नच आहेत. हे साधनं जे आहेत, कर्म उपासना आणि ज्ञान, हे भिन्न भिन्न आहेत, स्वरूपानंच भिन्न आहेत. ते त्याच्या कर्तृत्वानंच भिन्न आहेत, फलानं भिन्न आहेत. म्हणून ते एका वेळेस एका ठिकाणी वृत्तीला अवगत करता येत नाहीत, हे का नाही? म्हणून कोणी कोणी म्हणेल, अहो सर्कशीमध्ये, डोंबराच्या खेळामध्ये 4-4, 5-5 चेंडू एकाच माणूस एका हातानं कसा झेलतो? मग काय काय असे बी आहेत ना बुद्धिवान ताडण करणारे. एकाच काली 4-4, 5-5 चेंडू झेलीत येतं, म्हणजे 4 चेंडू वरी असते तर आणि 5वा हातात असतंय, आणि ते 4था येऊस तर हे 5वा फेकतंय आणि ते 4था झेलतंय, है का नाही? ते 3रा येऊस तर 4था फेकतंय आणि 3रा झेलतंय.
असं सारखं ते चक्र चालू राहतंय. पण वृत्ती त्याची तदाकार तिथं ठेवावं लागते. त्याला इकडे तिकडे बघायचं मत आहे का? हा, मग ती वृत्ती तितके कार्य कसे करायली ती, तर ते चेंडू समान असतात, ते चेंडू सारख्याच अंतरावर असतात, है का नाही? आणि ती वृत्ती त्याच्यामध्ये रममान झालेली असते, गुंतलेली असते, ते कार्य करू शकते. पण ते करीत असताना त्याला म्हणावं डावा हात रिकामाचा आहे तुवा सुईमध्ये द्वारा वो बरं, ते काम करीत असताना हा तर होईल का ते काम तसं? ती एकच वृत्ती काम करायली ती. मग ते पदार्थ तिथं जरी अनेक असले तर ते एका वृत्तीतले येतं, है का नाही? आणि दुसरं कार्य आलं, विषय भिन्न झाला की कार्य बदललं, मग तिथं वृत्तीला ते घेता येणार नाही, है का नाही? म्हणजेच विषय भिन्न झाला की वृत्ती भिन्न करावी लागते, बदलावी लागते, है का नाही? त्या विषयावरली काढून दुसऱ्या विषयावर घातल्याशिवाय त्या दुसऱ्या विषयाचं ज्ञान होत नाही. म्हणून दोन माणसं जर संगच बोलायले तर ऐकणारा म्हणते अहो एक एक बोला की, इतका राग येतोय त्याला, हा तू ऐकू का त्याचं ऐकू म्हणतोय ती. इथंच कळत आहे ना वृत्ती एकच विषय ग्रहण करते म्हणून. हे प्रत्यक्ष उदाहरण आहे, सर्वांना कळतं हे. म्हणून ब्रह्माचे ज्ञान होत नाही, कारण अन्यवृत्ती झाली असता प्रथम वृत्ती राहत नाही. म्हणून कर्म उपासना ही ज्ञानोत्पत्तीस परंपराने हेतू मानली तर चालेल. कर्म उपासना ही परंपरेनं कारण आहे. परंपरेनं म्हणजे कसं? आता जसं घटाला कारण कोण आहे उत्पन्न करायला? कुंभार, आहे का ना? कुंभारच घट करतो ना, मग कुंभार उत्पन्न करणारा, आहे का नाही? म्हणजेच कारण कोण आहे? ते कुंभार कारण आहे घट उत्पत्तीला. मग गाढव कारण नाही का? हा, त्याची बायको बी कारण आहे का नाही? मग एखादा कुंभार लंगडा असत, हा नाही काय असत, तर ते चिखल तुडविण्याच्या ऐवजी स्वतः ते काम करावं लागतं. त्याऐवजी ते काय करतंय, एखादा हले मिरवितंय मधात ते चिखल तुडवायला, मग ते हले बी कारण ठरेल. मग हे कितीतरी कारण मानावे लागतील ना. हा, मग जरी कुंभार तुम्हाला मानायचा असेल कारण त्यानं नदीवरून माती आणली, लांबून माती आणली ना, मग तो परंपरेनं कारण. तसा आजोबा पुत्राला सुद्धा परंपरेनं कारण आहे, प्रत्यक्ष कारण नाही. आणि प्रत्यक्षच कारण धरावं लागतंय, अप्रत्यक्ष कारणाला तेवढं महत्त्व नाही, देता येत नाही. म्हणून प्रत्यक्ष कारण पाहावं लागतं. प्रत्यक्ष कारण कसं? जर समजा कुत्र्याला जर दगड फेकून हाणला, बूट फेकून हाणला कुत्र्याला, तर कुत्रं त्या बुटाला चावा घेईल, त्या बुटाच्या महागत लागन, जिकडं बूट गेलाय तिकडं जरी होकला तरी बी त्या बुटाच्या महागत लागत ते. हे कुत्र्याची वृत्ती तशी, स्वभाव, हा तो कुत्र्याचा स्वभाव तसा आहे. पण वाघाचा तसा नाही. वाघाला जर दगड फेकून हाणला ना, वाघ त्या दगडाकडे जात नाही, कोणाकडे जातो? फेकणाराकड, आहे का नाही? मग तसं परंपरेनं आणि प्रत्यक्ष, हा परंपरेनं हेतू. कुत्रा काय करतो? प्रत्यक्ष धरतय, आपल्याला कोण लागलंय, कोणी हाणलंय याचा विचार करत नाही कुत्रं.
आपल्याकडे कोण आले? हा, आपल्याला कोण लागलंय? हो. मग आपल्याला दगड लागलाय ना, मग धरा त्या दगडालाच. पण वाघ म्हणतय आम्हाला प्रत्यक्षाची गरज नाही, आम्ही परंपरा धरतो. हा, हे दगड हाणलाय कोणी त्याच्याकडे पळतो वाघ, हे का नाही? तसा परंपरेनं हेतू आणि प्रत्यक्षेने हेतू हे कळण्यासाठी प्रत्यक्षे जे काही असतं ते जवळ असतं. प्रत्यक्ष असतं ना ते कार्याच्या जवळ असतं, आणि जे परंपरेने हेतू असतं ना ते जवळ नसतं, ते दूर असतं. दूर असतं म्हणूनच त्याला परंपरेनं म्हणावं लागतंय. मुलाला पित्यापेक्षा आजोबा दूर आहेत, मुलाला वडिलापेक्षा आजोबा दूर आहेत, आणि आजोबाला नातू मुलापेक्षा दूर आहे का नाही? पण त्या नातवाच्या पित्याला त्याचा पिता तोही जवळ आहे, आणि त्याचा मुलगाही त्याला जवळ. असे भाग करावे लागतील का नाही? मग प्रत्यक्ष हेतू कारण आणि परंपरेनं हेतू कारण याच्यामध्ये फरक आहे. म्हणून आम्ही कर्म उपासनेला परंपरेनं कारण समजूत, पण प्रत्यक्ष नाही. परंपरेनं समजूत, ज्ञानोत्पत्तीनंतर त्या ज्ञानरूप वृत्तीची विरोधी आहेत. कर्म उपासना ह्या ज्ञानोत्पत्तीनंतर ज्ञानाच्या विरोधी आहेत. म्हणून कर्म उपासनेने ज्ञानाचे रक्षण होणार नाही. आता त्याच विरोधी तर ज्ञानाच्या त्याच विरोधी तर ते ज्ञानाचं कसं रक्षण करते ना? जर समजा आपली एखादी मौलिक वस्तू ही सांभाळण्यासाठी इमानदार माणूसच रक्षणाला लावा लागेल ना तिच्या. हा, आणि जर आपण म्हणलं चोराला तुला काय रोज घ्यायचं आहे तर घे, आजची रात ही वस्तू सांभाळून ठेव, जमल का? हा, तो काय म्हणेल, मालक काय न ग मला. हा, आता मी तुमचं कोणतं बी काम करतो, हे काम करणार नाही का? मला काय न ग. हिरी तरी म्हणला मी इथं तिथं बसतो. हा, ती वस्तू तुमची सांभाळायला मला एक रात्र काय न झालं, सांभाळतो. तो जे म्हणतो ते कशामुळं म्हणतो? ती वस्तू घेऊन त्याला पसार व्हायचं असतंय, ती वस्तू तिचं रक्षण करायचं नसतंय, ती वस्तू घेऊन जायचं, बळकवायची असते, है का नाही? म्हणजेच चोरच आपल्या वस्तूचं रक्षण करू शकेल का? चोरापासून त्या वस्तूला धोका असतो. चोरापासून उलट काय असतो? धोका असतो. तसं कर्म आणि उपासना ह्या ज्ञान वस्तूला धोका आहे असं म्हणतात ते. म्हणून पण कधी? ज्ञानाच्या काली. हा, ज्ञानाच्या काली. कर्म उपासनेने ज्ञानाचे रक्षण होणार नाही. कर्माच्या त्यागाने ज्ञानवानास पाप होईल. आता आणखी असं म्हणला होता त्याला पाप लागन म्हणून. कर्म नाही केले तर, कर्म उपासना नाही केली ज्ञानवानाला पाप लागन, आहे का नाही? कर्माच्या त्यागाने कर्म नाही केले त्यानं, म्हणजे केले नंतर ज्ञानाला लागला तो, आणि नंतर कर्म उपासना सोडून दिल्या, म्हणजे त्याला त्याग म्हणतात. कर्म उपासनेचा काय केला? त्याग केला. मग त्या त्यागाने ज्ञानवानास पाप होईल.
हेही त्यांचं म्हणणे योग्य नाही. कोणाचं? हां, खंडन त्यांचं चाललंय. समसमुच्चयवाद्यांचं हेही म्हणणे योग्य नाही. कारण कोणाशी शुभाशुभ कर्माचा त्याग पाप उत्पत्तीस हेतू नाही. त्यांनाच नाही, कोणाला पण. एखादा डक्कलवार राहू द्या, त्याला पण हे वेदांती काय म्हणतात? कोणाशीही शुभ कर्माचा त्याग पाप उत्पत्तीस हेतू नाही. कोणी जर शुभ कर्म नाही केले म्हणून त्याला पाप लागलं असं कुठेही सांगितलेलं नाही. हां, शुभ कर्म करून काय होतंय? पुण्याची उत्पत्ती होती. आणि ते जर नाही केलं तर पाप थोडंच होतंय. हां, पाप कधी होत आहे? अशुभ कर्म केले तर, आहे का नाही? पण काही कशामुळं सांगतात की कामून नाही की काही कळत नाही. पण म्हणते शुभ कर्म जर नाही केले तर पाप लागत आहे. म्हणजे न करणं हे सुद्धा हां असं म्हणतात बाबा. पण ते कसं सांगतात ते कळत नाही. कशामुळं सांगतात? का सांगण्याचा हेतू काय निराळा असला तर काय असेल बाबा. पण सिद्धांताला धरून, या कर्माच्या सिद्धांताला धरून जे वेदाने शास्त्रानं सांगितलंय कर्माचे सिद्धांत, त्या सिद्धांताच्या विरुद्ध व्हायले का नाही ते? जर समजा आता सत्यनारायण अभिषेक हे काय येतं? शुभ कर्म आहेत ना. हा, हे केल्यावर काय होतंय? पुण्याची उत्पत्ती होईल, आहे का नाही? आणि ते नाही केलं या कारणानंतर पुण्य व्हायचं नाही. हो, हा पुण्य नाही व्हायचं आणि पाप बी नाही ना व्हायचं. अहो, कर्म केले तर काही ना काहीतरी होतंय. मग ते शुभ कर्म केले तर, आहे का नाही? आणि अशुभ कर्म केले तर कर्मावर अवलंबून आहे ना. आणि काहीच नाही केलं तर मग काहीच नाही ना, आहे का नाही? भाकरी नाही केलं तर नवरा कुठं जेवणार आहे? हा, भाकरी केले तर जेवण. तसे कर्म केले तर पाप आणि पुण्य, आहे का नाही? पण न करण्यामध्ये जर पाप उत्पत्ती मानली, शुभ कर्म न करण्यात जर पाप उत्पत्ती मानली तर कर्माच्या सिद्धांताला हानी येते. हानी पोचते, आहे का नाही? म्हणून सांगता वेळेस बरोबर सांगावं. असं एखाद्याला जर म्हणाय गेलं तुम्ही असं का म्हणून सांगितलं हो, ते म्हणतंय तुम्हाला माहित नाही. काय माहित नाही? आम्ही प्रौढीवादानं बोलतो. आम्ही हे ते प्रौढीवाद सांगतात. पुन्हा तिथं प्रौढीवाद म्हणजे ते म्हणले शास्त्रात नसतंय, ते दुसऱ्याच्या हितासाठीच म्हणतो आम्ही, त्यांना करावं म्हणून तसं म्हणतो. आता असं उत्तर जर दिलं तर कदाचित थोडंसं तो लबाड बोलायला आहे, पण चांगल्यासाठी बोलायला आहे. लबाड पण चांगल्यासाठी बोलायला. हे प्रौढीवादात असं तरी व्हावं ना. पण त्याचा हेतू काय असतो कोणास ठाऊक, आहे का नाही? म्हणून फक्त निषिद्ध कर्माच्या अनुष्ठानानंच पाप उत्पत्ती हेतू आहे. ज्ञानवानास तर शुभ कर्माच्या त्यागाने, ज्ञानवानाला शुभ कर्माच्या त्यागाने किंवा अशुभ कर्माच्या अनुष्ठानाने पापाचा सर्वथा असंभव आहे. कोणाला? ज्ञानवानाला. कसा? शुभ कर्मापासून त्याला पुण्याची उत्पत्ती अपेक्षित नाही आणि अशुभ कर्मापासून पाप उत्पत्तीची त्याला तो मानितच नाही. अशुभ कर्मानुष्ठानाने पापाचा सर्वथा असंभव आहे. आता कशामुळं त्याच्या ठिकाणी तसा असंभव व्हायलाय? म्हणजेच पुण्याची उत्पत्ती होत नाही आणि पापाची उत्पत्ती होत नाही म्हणल्यावर तिथं. आणि पाप आणि पुण्य कुठे पिकत आहे? अंतःकरणात, आहे का नाही? पाप आणि पुण्य कुठे पिकत आहे? अंतःकरणात.
आणि ज्ञानवानाला अंतकरण नसतंय का? असतंय. पण ते अंतकरण कसं असतंय? बाधित असतंय. ते अंतकरण कसं असतंय? बाधित असतंय. मग बाधित अंतकरणामध्ये पाप आणि पुण्याची उत्पत्ती होईल का? हा, पापाची आणि पुण्याची उत्पत्ती कशी होईल? कारण जर समजा ज्वारी बांड झाली तर त्या ठिकाणी कनिष्ठ पडणारच नाही. हा, कनिष्ठ तर पडणारच नाही ना. मग त्याचा उतार कमी आला, हा, त्या कंसापासून उतार कमी आला म्हणता येतं का? ते कनिषच भरलं नाही, ते बांड झालं. तिथं किती होईल आणि किती न होईल याचा विचार आहे का? किती होणार नाही हा, आणि किती होईल ना. कोणी म्हणेल ना, हो आता वर्षा इथं 10 पोते होते त्या ढेल्यामध्ये, हा, पण यंदा राहिलं निमित्त होते, हा, सालमानानं निमित्त होते. असं कमन म्हणायला तो तुम्ही नाही हो, जरा यंदा वल कमी रानामध्ये काही निसवण काय नाही निसवायचं म्हणून म्हणायलो. पण सगळंच बांध होऊन बसलं, हा, मग येईल का 8 आणे उतार? हा, ते 16 काय झालं? बांड होऊन गेलं, आहे का नाही? बंड झालं. ते काय उतार येईल? तसे काही 16 बांड झाले. तर काय उतार समजायचा त्याच्यात? संसार सुद्धा धड करता येणार इतके बांड झाले. तर परमार्थ आता परमार्थ करणं म्हणजे काय आहे का नाही? आणि संसारच करणं आहे का नाही? पण ते सुद्धा ये नाही. म्हणजेच कणीस बाहेर पडायच्या आधीच पोटऱ्यातच बांड झालीत. ते कधी? पोटऱ्यातच. म्हणून पुण्य आणि पाप हे कुठे पिकत? अंतकरणामध्ये पिकत. आणि ज्ञानवानाचं अंतकरण बाधित झालेलं असतं, त्याला अंतकरणाचा काही संबंध राहिलेला नसतं, है का नाही? त्याचं अंतकरण हे प्रारब्धाच्या, है का नाही, प्रारब्धावर चालतं. ते प्रारब्ध मानतं ना. जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे, हा, भेद नाही सर्वात्मना नारायणा, असं झालेलं असते त्याचं. तिथं भेद नाही सर्वात्मना, सगळ्याच्या आत्म्यामध्ये अजिबात भेद नाही. नारायणा इतकंच नाही, तुया मयामध्ये सुद्धा नाही. जीवाच्या आत्म्यामध्ये भेद नाही असं नाही. देवा तू ह्यात मह्यात सुद्धा नाही. नारायणा तुझं मज. मग अशी ज्याची वृत्ती झाली त्याच्या ठिकाणी पाप आणि पुण्याची उत्पत्ती होईल का? मग तुकाराम महाराजाची वृत्ती कशी असेल बरं? अशीच असेल ना. कशी? ब्रह्मकार. हा, मग ती वृत्ती तशी झाली याचं ज्ञान त्याला असनच का नाही? आता ही वृत्ती आपली काय झाली? ब्रह्माकार झाली. ब्रह्म वाचून काही जाणीत नाही. मग आता पाप पुण्य आपल्या अंतःकरणामध्ये काही आहे का नाही? मानायची काय आवश्यकता आहे का? मग त्यावेळेस त्याने काय सांगावं? का हो तुकाराम महाराज, तुम्हाला पाप पुण्य काय वाटतंय का नाही? हा, एखाद्या वेळेस एखादच चुकली असन, सही नसन, म्हणले एखादच अंधेरी करायला, हा, मग तुम्हाला पाप नाही लागला? आता उपासनेचं एखादं सण तुम्ही नेरी करायला, तुम्हाला पाप लागलं. त्यावेळेस ते म्हणले बस तुला सांगतो. उभ्या नाही विचारित असेल, म्हणले बस खाली.
मग काय म्हणले ते तुका म्हणे काय म्हणे आम्ही झालो अग्निरूप आम्ही काय झालो हा लागून येदी पाप पुण्य अंगा आम्ही पापच लागू देत नाहीत असं नाही पुण्य सुद्धा लागू देत नाहीत तुम्हाला याबद्दल अनेक दृष्टांत दिलेले आहेत बरेच दृष्टांत दिले आहेत एक महात्मा चंद्रभागेच्या काठावर डगरीवर बसला होता तो उगाच बसला होता का त्याच्या अंगामध्ये बारबंडी होती बारबंडी म्हणजे अनेक खिशा असणारी बनेन तिला बारबंडी म्हणायची मग पहिलं चिकनीच्या होत्या त्या आणि त्याला वाव होत्या त्याला काय होत होत्या डिका वा व्हायचे त्याला मग ते चावायले असं त्याला ज्ञान झालं असं त्या महात्म्याला कारण ते धुतल्या तरी जात नाहीत ते शिलाईची जिथं मुडपलेलं असते ना त्याच्यात बसत्यात जाऊन ते निघत नाहीत मग त्यानं ठरविलं की ह्या अशा नखानच मारायच्या कशानं नखाव घ्यायची आणि मारायची नाही तर मग टोळावर बसलेला होता तो महात्मा टोळावती उठवाचीन वरून दगड मारायचा मग ते त्याच्या शिष्यानं लांबून बघितलं म्हणले आपले महाराज तास टोळावर बसले तर आणि काय करायले तिथं काय हरिजप करायले का कसा लांबून त्यानं निरीक्षण केलं काय करायले तर ते त्याच्यातल्या वा काढू लागले दगडानं मारू लागले त्याला ते दिसलं तर म्हणले बाबा आपल्या गुरुचं तर पाप व्हालंय चला वाचवायला आपल्या गुरुला पापापासून शिष्य आपल्या गुरुला पापापासून वाचवायला पळा म्हणजे त्या काळी हे त्याचा गुरु झाला शिष्यच गुरु होऊन बसलाय हा म्हणजे त्याला वाचवायचं म्हणल्यावर मग आता तशा वृत्तीनं गेल्यावर गुरु वृत्तीनं गेल्यावर तिथं बोलण्यात का कमी का पुन्हा मग ते हा आणि तिथं गेल्या म्हणला गुरुजी काय करायला ते म्हणले दिसा ना का म्हणले वा मारायलात काय म्हणले हो पाप लागायचे नाही का पाप लागायचं नाही ते म्हणले मग तुला काय विचार आहे गुरुजीला वाटलं याच्या मनात काय विचारून घ्यावा कशाला आताच हो नाही म्हणायचंय तुला काय विचार आहे तुम्हाला मी पाप करू देणार नाही मग 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 काय करणार म्हणला मी वा मारणार तुम्हाला पाप लागन कारण तुम्ही आमचे गुरु आहेत महात्मा आहेत तुम्हाला आम्हाला पाप करू दे वाटत नाही आम्हाला बरं दिसत नाही ते तुमचं काम आम्ही करणार हा ते म्हणले मग तुला पाप लागणार नाही का हा आणा इकडं ते म्हणलं आणा इकडं आम्ही मारतो ते म्हणले अरे तुला पाप लागन ना ते म्हणले तुला लागा ना का तो शिष्य म्हणला तुम्हाला लागा ना का ते म्हणले तुला पाप लागन आणि तो शिष्य काय म्हणायलाय तुम्हाला पाप लागन आता इथं कोणाला पाप लागन शिष्यालाच लागेल. आणि हे कोणाला कळन शिष्यालाच पाप लागन हे कळन कोणाला शिष्याला कळन का हा ज्याची वृत्ती ही ज्ञानाकार झाली त्यालाच कळल आहे का नाही कारण ज्ञानाकार वृत्ती ही पाप पुण्याला मोजत नाही आहे का नाही मग अर्जुनाचं काय केलं भगवंतानी ह्या वृत्तीमध्ये अर्जुनाला आणलंय आणि जेव्हा ह्या वृत्तीवर अर्जुन आला त्यावेळेस त्यानं युद्ध करायला सुरुवात केली आणि आधी का करीना गेला पाप लागन हा हे मारल्यावर याच्या बायका विधवा होत्या विधवा राहिल्यावर घरी राहणार नाहीत त्या घर सोडून जात्या
घर सोडून गेल्या वर्णसंकर होईल, पण या जातीच्या संग लग्न करतील, त्यांच्यापासून झालेली उत्पत्ती ही अनर्थाला कारणी ठरल आणि हे सगळ्या पापाचा डोंगर माया माथ्यावर बसन. म्हणून मी युद्ध करणार नाही, संन्यास घातलेला बरा. हे युद्ध करण्यापेक्षा संन्यास घातलेला बरा, अशी वृत्ती त्याची झाली होती, आहे का नाही. पण ज्या वेळेस त्यानं युद्ध केलंच त्यावेळेस त्याची वृत्ती अशी झाली होती. म्हणजे अगोदर कशी होती आणि भगवंताच्या उपदेशानं कशी झाली होती, नंतर त्याला पाप पुण्य वाटायला गेलं का. मग तसं तो महात्मा जरी वा मारित असत तरी त्याला पाप पुण्य लागत नाही, आहे का नाही. म्हणून तो महात्मा म्हणला तुलाच पाप पुण्य लागन, मला लागत नाही. ते म्हणला कसं काय. म्हणला तो महात्मा म्हणला तुला प्रमाण सांगितलेलं आठवत नाही का, का सदा बी तेच सांगावं लागतंय. तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येदी पाप पुण्य अंगा. आता तुला इथं ऊन तुला लागायले का मला लागायले, मी टोळावर बसलो कवर झालं बसलो. हा तू म्हणे नस ऊन लागा ना का तुम्हाला, ते दोषच बरे दिसायले तर उपकार करायचा कळा ना. विषय लांबेल. म्हणजेच ब्रह्मकार वृत्ती झाल्यावर पाप पुण्य अंतःकरणाला लागत नाही. तिथं ते पिकं तर उगवतच नाही, ते बीज उगवत नाही त्याचं, कारण ते लावून घेत नाही ना, तो पेरणीच करत नाही ना. म्हणून पापाचा असंभव आहे. जसा पापाचा असंभव आहे तसाच शुभ कर्माच्या अनुष्ठानाने आणि अशुभ कर्माच्या अनुष्ठानाने त्यागाने, अशुभ कर्माच्या त्यागाने पुण्याचाही ज्ञानवानाच्या ठिकाणी अत्यंत अभाव आहे. या स्थानी हे रहस्य असे आहे की याच्यामध्ये असं जाणून घ्यायचं आहे की काय मंद आणि दृढ, मंद अधिकार आणि विशेष अधिकार, मंद आणि दृढ. हे वैराग्यामध्ये सुद्धा असं म्हणलं जाते, दृढ वैराग्य आणि मंद वैराग्य, आहे का नाही. मग मंद आणि दृढ असे दोन प्रकारचे ज्ञान आहे. ज्ञान ही तसं होणारच ना, मग जसं वैराग्य तसं ज्ञान. म्हणून मंद ज्ञान आणि मंद दृढ ज्ञान असे दोन प्रकारचे ज्ञान आहे. त्यात संशयासहित जे ज्ञान असते त्या ज्ञानाला मंद म्हणायचं, आहे का नाही. आणि संशया रहित जे ज्ञान आहे त्याला दृढ ज्ञान म्हणायचं. कारण संशयावर अवलंबून ज्या ज्ञानात संशय ते ज्ञान मंद मानायचं, आहे का नाही. आणि ज्या ज्ञानामध्ये संशयच नाही त्याला दृढ ज्ञान म्हणायचं. ज्यास दृढ ज्ञान असते, ज्या अधिकाऱ्याला दृढ ज्ञान असते, संशयरहित असते, त्यास यत्किंचितही कर्तव्य राहत नाही, त्याला काहीच करायची गरज नाही. संशय विरहित उत्पन्न झालेले दृढ ज्ञान, संशय विरहित दृढ झालेलं ज्ञान ते अविद्याचा नाश करून आपणही निवृत्त होतंय. कशाचा नाश करून. हां, कारण ज्ञानानं कशाचा नाश होतंय, अविद्याचा नाश होतंय, आहे का नाही. आणि जोपर्यंत अविद्या आहे तोपर्यंतच ते ज्ञान आहे. कशावर जगत आहे, ज्ञानाला जगायला काय आहे, अज्ञानावरच जगत ना ते. मग अज्ञान खाचं संपलं, आता पुन्हा खालाच नाही काही, मग ते ज्ञान राहीन का, आहे का नाही. मग जेव्हा ती अविद्या गेली की त्यावेळेस ते ज्ञानही राहत नाही, त्या अज्ञानासोबत ज्ञानही निघून जातं. अशा दृढ बोधामुळं त्यास आत्मस्वरूपाविषयी भ्रांती राहत नाही. तशाला आत्मस्वरूपाविषयी कशाला भ्रांती राहील,
ज्ञानाने भ्रांतीनाश झाला. ज्ञानाने काय झाला? भ्रांतीनाश झाला. म्हणून त्या वृत्ती ज्ञानाच्या आवृत्तीचा काही उपयोग नाही. कोण्या वृत्तीचा? वृत्ती ज्ञानाच्या आवृत्तीचा, म्हणजे पुन्हा वृत्ती ज्ञान तसं करण्याचा काही उपयोग आहे का नाही? पुन्हा करण्याचा काय उपयोग? एकदा विद्या नष्ट झाली तर पुन्हा काय करावं? नष्ट केली ब्रह्माकार वृत्ती, विशेष ज्ञानाकार वृत्ती झाली, काय तिनं माराव? हा, मनुष्य मरुस तर डॉक्टर लोक प्रयत्न करतेत, कवर मरुस तर करतेत. डॉक्टर का पेशंट? मरुस तर पेशंट. हां, प्रयत्न करतेत, आहे का नाही? पण मेल्यावर फसा सुया उपसून घेतेत, आहे का नाही? आणि जाऊ द्या म्हणतात आता घरी, आता न्या तुम्ही तुमच्या घरी. का म्हणून पुन्हा उपचार करत नाही? मेल्यावर काय पुन्हा प्रवृत्ती असते का त्याच्यात? तसं ज्याला एकदा अपरोक्ष ज्ञान झालंय, मग एकदा अपरोक्ष ज्ञान झाल्याच्या नंतर पुन्हा पुन्हा अपरोक्ष ज्ञान विशेष वृत्ती करायची काय आवश्यकता आहे का? पुन्हा 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 पुन्हा, म्हणजे यांचं काय म्हणणं आहे? ज्ञानाने भ्रांतीनाश झाला, ज्ञानाने एकदा भ्रांतीनाश झाला, म्हणून त्या वृत्ती ज्ञानाच्या आवृत्तीचा काय उपयोग नाही. पुन्हा ती वृत्ती त्या भ्रांतीच्या पाठीमागं काठी घेऊन लागली तर काय मारेल? हा, अहो एकदा तुम्हाला सर्प दिसला दोरीवर म्हणून तुम्ही काठी आणण्यासाठी पळालात, पण काठी आणूस तर तिथं उजेड आला आणि तिथं तो सर्प निवृत्त झाला, म्हणजेच दोरीरूप झाला. ती दोरीच झाली ना, दोरीच होती दोरीच, तिला काय झालं नाही. ती दोरी सर्प बी झाली नव्हती, काहीच नव्हती, याच्या मनात सगळा खेळ चालला. जाऊन काठी बी आणली, पण आणूस तर तिथं उजेड पडा आणि मग त्या ठिकाणी त्याला ती दोरी दिसली, है का नाही? मग ज्यावेळेस ते सर्प दिसलेला आहे त्या सर्पाला मारीन का ते? नाही, इथंच दिसला होता, ह्या दोरीवरच दिसला होता, म्हणून तो त्या दोरीवर टेपू मारीन का? पुन्हा पुन्हा कशाला प्रयत्न करील एकदा ज्ञान झाल्यावर? तसा ज्ञानवान एकदा दृढबोध झाल्याच्या नंतर पुन्हा पुन्हा कशाला ते त्या वृत्तीला विशेष करण्याच्या नादी कशाला लागेल? कारण एकदा अज्ञान निवृत्त झालं तर पुन्हा अज्ञान निवृत्त करायची गरज नाही, हे त्यांचं म्हणणं आहे. म्हणजेच मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं ते दोनदा म्हणलेत. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, म्हणजे असं वाचावं लागतंय. अशा आवृत्तीचा उपयोग काय? नाही, झालं ज्ञान, याच्यात काही शंका नाही. साधकाला ब्रह्मज्ञान झालं, याच्यात काही वाद नाही. पण साधकानं सारखं म्हणतच राहावं का? मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे, असं म्हणावंच का? हा, म्हणेल सुरुवातीला, बरं झालं मी ब्रह्मरूप झालो, आता मी ब्रह्मरूप आहे. आता बोध झाल्यावर काही दिवस तशी वृत्ती राहीन बी ना, आहे का नाही? तशी वृत्ती राहीन बी, पण कव्हर बी तसंच जर लागला म्हणायला तर दोषच येईल का नाही? ते एखादा नवरदेवाला त्याचं लग्नच व्हायला गेलं, कोणी पसंतच करीना गेलं, नवरीच्या आधी नवरीचे नातेवाईकच त्याला पसंत करीना गेले, पण इकून तिकून एका नवरीनं आणि तिच्या नातेवाईकानं त्याला पसंत केलं आणि त्याला आनंद झाला लग्नाच्या आधीच. का म्हणून? आता मग जमलं, हा, आता मग जमलं. आणि मग एक दिवशी त्याचं लग्न बी दिलं करून, झालं लग्न. मग बामण म्हणला तुम्ही नवरदेव झालात, घ्या नाव. हा, कयाचं नाव घ्यायचं? आता मी नवरदेव झालो, आता मी, हा, लागलं तसंच म्हणायला.
मी आता नवरदेव आहे. मग कवर अहो 10 वर्ष झाले लग्नाला तरी बी रस्त्यानं निघाला की मी नवरदेव आहे बरं का. हा मग त्याच्यात एखादं खट्याळ एखादं म्हातारा असलं आर केस बघ ना तू, आता पांढरे झालेत ना कवर म्हणतोस. हा आणि तुझ्या माग बघ ना 3 लेकर आहेत, तुझ्या माग 3 लेकर आहेत आणि मी नवरदेव आहे. आता जर नवरदेव म्हणशील तर तुला दोष लागन. आता म्हणायची ते सामान्य व्हावं लागतं रे, ते विशेष कवर बी व्हायला जमत नसतंय. ते काय करावं लागतंय, हां सामान्य व्हावं होतच असतंय ना, ते होतच. पण सामान्य नाही होऊ दिल्यावर, विशेषच ठेवल्यावर. हा आता जसं आताच्या काळात माणसं बिन बाया बी म्हातार होस तर बी पावडर गन पावडर करायचं नाही. कयामुळं, हा वयला पिण्यामुळंच ना. आता ते सामान्य व्हायला पाहिजे का नाही. आता काय आपलं राहिले, आपलं काय लग्न व्हायचंय का कुठे असं असं वाटावं का नाही बरं. आता बुद्धी तशी त्या काळात व्हायला पाहिजे का नाही. हा तरी पण बाहेर जायचं म्हणलं की गत पावडराशिवाय म्हातारं सुद्धा मान हाडालेलं सुद्धा. हा अहो बाह्याचं तर सोडूनच आपण गड्याचं सुद्धा तसंच आहे, गन पावडरच करायला येतो. हा म्हणून ते ज्याला महत्त्व द्यायचंय त्याला देत नाहीत. मग सामान्याला महत्त्व केव्हा द्यायचंय, विशेष ज्ञान झालं की सामान्याला महत्त्व द्यावं. विशेषाला महत्त्व देत नसते तर देतात का विशेषाला महत्त्व सामान्यापुढी. हा मग सामान्य खरंय का विशेष खरंय बरं, खऱ्यानं सांगायचं सामान्यच खरंय का नाही. कारण त्या सामान्यावरच विशेष आहे का नाही. हा मग त्याला द्यावं ना महत्त्व. आता हे म्हातारे माणसं आहेत, हा आता तो देह म्हातारा झाला का नाही. हा म्हातारा झाला ना ते, मग त्यानं ते विशेष रूपी देहाला महत्त्व द्यावं का सामान्य रूप असणाऱ्या आत्म्याला महत्त्व द्यावं आहे का नाही. कारण तोच आत्मा दुसरा देह धारण करणार आहे त्याचा. कारण अज्ञान तर बरबाटलेला आहेच की, ते दुसऱ्या जन्माला तर घालणारच आहे की. मग महत्त्व कशाला द्यावं, आत्म्याला द्यावं ना. त्यानं ते विशेषालाच देत बसतं. कवर देतं आता कोणाला ठावं. हा त्या विशेषाला महत्त्व देणारे आजूक वापस आले नाहीत. कुठं स्वरूपात, स्वरूपात आजूक वापस येतात नसतेत ना. कशी येते ना विशेषाला महत्त्व देणारे, संसार करणारे म्हणजे विशेषाला महत्त्व देणारे मोक्षात कशी येतील. म्हणून सामान्याला महत्त्व दिलं पाहिजे. अशा वृत्तीचा उपयोग काय, पुन्हा मी ब्रह्म आहे ह्या वृत्तीचा काय उपयोग आहे का. पुन्हा तो आहेच ना, मग असताना आहे म्हणायची काही गरज नाही. आणि भ्रांती निवर्ती ही झालेली आहेच. अहम ब्रह्मास्मी ज्ञानानं भ्रांतीची निवृत्ती झालीच आहे. मग वृत्तीच्या आवृत्तीचा काही उपयोग नाही. वृत्तीला पुन्हा पुन्हा मी ब्रह्मरूप हे म्हणायचे, आवृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा म्हणणे आहे का नाही. अभ्यास करायची काही पुन्हा गरज नाही. आता जीवनमुक्ती सुखभोगार्थ जर वृत्तीची अपेक्षा होईल तर वारंवार वेदार्थाचे चिंतन करावे. या ठिकाणी काय म्हणतात, जीवनमुक्ती सुखभोगार्थ, जीवनमुक्तीचं सुख जर भोगायचं असेल तर वृत्तीची अपेक्षा होईल, तर त्या ठिकाणी वृत्ती तदाकार ठेवावी लागेल आहे का नाही जीवनमुक्तीचं. कारण अहम ब्रह्मास्मी वृत्तीमध्ये जीवनमुक्तीचं ज्ञान आहे ना, आहे का नाही. आणि ते विशेष ज्ञान जर भोगायचं असेल जीवनमुक्तीचं तर तशी वृत्ती ठेवावी लागेल. मग वारंवार वेदार्थाचं चिंतन करावं लागेल. याविषयी आणखी ते समजून सांगणार आहे. तर कारण जीवनमुक्ती आणि विधेय मुक्ती ह्या ज्या 2 मुक्त्या आहेत, तर जीवनमुक्तीला काय लागतंय,
जीवनमुक्तीच्या सुखाला काय लागत आहे आणि विधेयमुक्ती काय असते हे पुढं चिंतन सांगणार येतं. ते आपण उद्याच्या वेळात पाहू. आता वेळ झालाय म्हणून थांबायचे. विठ्ठल कुंडली कुंडली गौरदे हरी विठ्ठल.